अंतिम षटक प्रगतीपथावर असताना आणि गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतोय तो प्रतीक, एक युवासा गोलंदाज. खऱ्या अर्थानं तेच सर्रार गोलंदाजी आपल्याला त्याची बघायला मिळते. असोसिएशनच्या स्पर्धेमध्ये मोठ्या व्यासपीठावर आपल्या गुणांचं प्रदर्शन घडवताना नक्कीच आपण बघतोय की अंश 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि किट्टू 11 संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. आपण स्ट्राईकला जो फलंदाज बघतोय की धडाकेबाज असा फलंदाज आहे सुशांत डावकर असा फलंदाज सामना करतोय. तो प्रतीकेच्या गोलंदाजीचा 8 ते 10 पावलं. हा मात्र शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा येतोय सुशांतच्या बॅट मधून खणखणीत षटकार. यानंतर होणारा सामना डोडो स्ट्रायकर्स विरुद्ध स्वरांश 11. दोन्ही संघ नायकांना एक विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. आपण बघतोय विद्यमान सामन्याकडे आपण पुन्हा एकदा वळतोय. 5वा आणि अंतिम षटक प्रगतीपथावर असताना धाव संख्या झाली ती 49 आणि सुशांतच्या बॅटमधून आलेला हा दुसरा षटकार बघायला मिळतोय. एक हाणामारीचं षटक. नक्कीच धावसंख्या वाढवावी लागेल, गेअर बदलावा लागेल, कारण चौकार आणि षटकारांची आता भाषा करावी लागेल. आणि स्ट्राईकला येतो सुशांत, एक स्फोटक असा डावकर फलंदाज सामना करतोय. तो प्रतीकेच्या गोलंदाजीचा नक्कीच या चेंडूवर मोठा फटका मारता आला असता, परंतु गती परिवर्तन केलं गोलंदाजाने. बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संगम झाला नव्हता आणि इथे निर्धाव स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 3/49. पुढील चेंडू घेऊन हा मात्र ऑफस्टंपच्या बाहेर टाकले चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू खेळून काढतोय. झेल बाद होऊन इथे मात्र सुशांत याच्या खेळीला पूर्णविराम लावला जातोय. 2 षटकार आणि 1 चौकार ज्याच्या बॅट मधून निघाला होता आणि धावसंख्या मात्र झालेली आहे ती 4/49. आता हे शेवटच्या षटकातील शेवटचे चेंडू आणि शेवटचे चेंडू खेळण्यासाठी कुठल्या फलंदाजाला पाचारण केलं जाते, कशा पद्धतीने धावगती वाढवली जाईल हे मात्र बघणं औत्सुक्याचं ठरेल. कारण आपण किट्टू 11 आणि अंश 11 या संघाची जर ताकद बघितली तर पंचकृषीतील दोन्ही संघांची बांधणी केलेली आहे. म्हणजे आपण जर किट्टू 11 संघाकडे बघितलं तर उत्कृष्ट फलंदाजी सोबत उत्कृष्ट गोलंदाजांचा भरणा आहे. आता शेवटच्या 2 चेंडूंवर कशा पद्धतीने खेळ साकारतोय तो किट्टू 11 संघ आणि देण्यात आलेलं आव्हान हे अंश 11 संघ कशा पद्धतीने पेलतोय हे चित्र काही क्षणातच स्पष्ट होईल. आता स्ट्राईकला आलेला बॅट्समन आहे तो पार्थ आणि समोर उभा गोलंदाज ठाकलेला आहे तो प्रतीक टू पार्थ. नक्कीच या 2 चेंडूंवर काही करामत करावी लागेल ती पार्थ याला. हा मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू मध्ये खेळून काढते तो फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. 1 धाव तर इथं पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावांची यशस्वी पूर्तता. 3री धाव घेण्याचा प्रयत्न इथं होतोय आपल्याला बघायला मिळतोय, परंतु नक्कीच ही आत्महत्या म्हणावी की काय, कारण 3री धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज मात्र खराब असं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. 5वा मोहरा बाद होते तो किट्टू 11 संघाचा. धावसंख्या झालेली आहे ती 51. यानंतर होणारा सामना डोडो स्ट्रायकर्स विरुद्ध स्वरांश 11. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. यानंतर होणारा सामना शेवटचा चेंडू आता प्रतीकेच्या माध्यमातून टाकला जाईल. या चेंडूवर नक्की काय चमत्कार घडवून आणतोय फलंदाज, अंतिम धावसंख्या किती असेल हे या चेंडूवर नक्कीच ठरणार आहे. ऑफस्टंपच्या दिशेने टाकलेला चेंडू आउटसाइड ऑफ द ऑफस्टंप पंचांकडून दंडित केलं जाते गोलंदाजाला. 51 तर धाव खात्यामध्ये जोडली जाते आणि धावसंख्या झालेली आहे ती 53.
52 चुकीची दुरुस्ती. प्रतीक याच्या माध्यमातून शेवटचा चेंडू टाकला जाईल. हा पुन्हा एकदा चेंडू पुन्हा पंचांकडून दंडित केला जात आहे अवांतर धावेसाठी. धाव संख्या झालेली आहे ती 53. आपण बघितलं की अंशिवलन संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. फलंदाजी साकारतोय तो किट्टू 11. हा मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप छान पद्धतीने डीप कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतो. इथे मात्र 2 धावांची पूर्तता होते. 2 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातात आणि अंतिम थँक्यू एक इथे आपण बघतोय की 10 शॉट असेल तर पंचांकडून अधिकृत घोषणा झालेली बघायला मिळते आणि धावसंख्या झालेली आहे ती 54 म्हणजे 55 धावांचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते किट्टू 11 संघाकडे. यानंतर होणारा सामना कैलासवासी कमल राजेंद्र जुईकर पुरस्कृत स्वरांश 11 विरुद्ध डोडो स्ट्रायकर्स. दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला कैलासवासी कमल राजेंद्र जुईकर पुरस्कृत स्वरांश 11 च्या कर्णधाराला मी विनंती करतोय. तसेच डोडो स्ट्रायकरचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नाणेफेकीचा कौल करण्याची विनंती मी चला नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. डोडो स्ट्रायकरचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. कैलासवासी कमल जुईकर पुरस्कृत स्वरांश 11 त्या संघनायकाला विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि मी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपल्या असोसिएशनचे खजिनदार सन्माननीय श्री चिरंजीव कमल कैलासवासी कमल जुईकर पुरस्कृत आपण बघतोय की नाणेफेकीचा कौल केला जातोय. डोडो स्ट्रायकर्स आणि स्वरांश 11 हेड आपण बघतोय दोन्ही संघनायकांनी इथे थांबायचं आहे की नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. काय निर्णय घेशील? क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. 5 षटकांमध्ये किती धावांमध्ये यांना रोखण्याचा प्रयत्न करशील? 50 धावांच्या आतमध्ये त्यांनी रोखण्याचं एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे. डोडो स्ट्रायकर संघाचा संघनायक आपण बघतोय. त्यानंतर मी आता वळतोय की कैलासवासी कमल राजेंद्र जुईकर पुरस्कृत स्वरांश 11 संघाचा संघनायक प्रितेश याच्याकडे. प्रितेश, नक्की तुझी रणनीती काय असेल? 60 प्लस म्हणजे 60 पेक्षा जास्त धावा साकारण्याचं एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते दोन्ही प्रितेशने कैलासवासी कमल राजेंद्र जुईकर पुरस्कृत स्वरांश 11 संघाचा संघनायक म्हणतोय. आपण दोन्ही संघांना या स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊया. धन्यवाद. आपली प्लेइंग 11 पाठवायची आहे. दोन्ही संघनायकांना एक विनंती असेल ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. शुभ सकाळ. असोसिएशन प्रीमियर लीग 2025 पर्व 6. आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये आलेल्या तमाम रसिक प्रेक्षक खेळाडूंचे आणि मान्यवरांचे मी कल्पेश ठाकूर खारडुंबी पेन मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. जाऊयात मित्रांनो मैदानाकडे जिथे रंगला जातोय आजचा पहिला दिवस आणि अर्थातच असोसिएशन प्रीमियर लीगचं हे पहिला दिवस आणि 6वं पर्व. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर गेली 5 वर्ष यशस्वीरित्या आपण 5 पर्व पाहिलं आणि आज सुरुवात झालेली आहे ती असोसिएशन प्रीमियर लीगच्या या 6व्या पर्वाला. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहतोय
उद्घाटनीय सामना आपल्या समोर रंगला जातो, जिथे खेळ करताना आपण पाहतोय पहिला आपण पूर्वार्ध पाहिला, इथं बॅटिंग करत असताना किट्टू 11 या संघानं आपल्या संघासमोर उभारल्या होत्या त्या 54 धावा आणि 55 धावांचं टार्गेट सेट केलंय. ते अर्थातच टीम फलंदाजी करत असतो पूर्व उत्तरार्धात मध्ये अंश 11 या संघासमोर. पूर्वार्धामध्ये चांगल्या पद्धतीने षटकार चौकारांची आतषबाजी आपण किट्टू 11 या संघाच्या माध्यमातून पाहिली. मग सौरभ पाटील असतील, सुशांत असतील, सुबोध असतील यांच्या बॅटमधून षटकार निघाले, परंतु त्यांनाच उत्तर देत असताना हे 5 षटक आणि 55 धावांचं उद्दिष्ट. प्रतिषटक जर पाहायला गेला तर 11च्या आस्किंग रेटनं या धावा आता बनवायच्या आहेत. त्या निर्भय जुईकर आयकॉन खेळाडू आपण पाहतोय अंश 11 या संघाकडून पाहणार आहोत, परंतु त्यांच्या समोर आव्हान हे किट्टू 11 या संघाचं देखील असणार आहे. पहिलीच लढत पाहतोय, तदनंतर दुसऱ्या लढतीचा देखील टॉस आपण उडवताना पाहिला. मान्यवरांची उपस्थिती देखील पाहतोय आणि रसिक प्रेक्षकांची तोबा गर्दी देखील आता या झुंजार युवक मंडळ पोईनाडच्या मैदानावरती आज असोसिएशन प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून होताना आपण पाहूया. पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. उत्तरार्ध अर्थातच दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. आज खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर असोसिएशन प्रीमियर लीगच्या या 6व्या पर्वामध्ये दिवस पहिला आणि पंचांच्या भूमिकेत जर पाहायला गेला तर आज आम्हाला प्रशांतजी बांदिवडेकर सर पेन, प्रीतम पाटील कलवे पेन, तदनंतर सुमित पवार चिंचपाडा पेन हे 3 पंच नामांकित पंच म्हणून आजच्या दिवसात काम करणार आहेत. तसेच यूट्यूब अर्थातच जर पाहायला गेलात घर बसल्या dreamscricket.in माध्यमातून ही स्पर्धा सर्व रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आणि रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी CR साऊंड देखील तयार आहे. मॅचला सुरुवात दुसरा सत्र. सौरभ पाटील पहिला षटक राईट ओव्हर द विकेट ऑन स्ट्राइक निर्भय जुईकर. पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला गेला. एका धावेची नोंद निर्भय जुईकर यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली, जिथे धावा चेस करायच्या आहेत. जर पाहायला गेला तर 55 धावा 11चा आस्किंग रेट. P1चं पहिलं षटक आणि P1च्या पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलात तर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक वाईडिश लॉंग ऑन एक आणि वाईडिश लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक आणि एक काउकॉर्नर रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आपण सौरभ यांच्या गोलंदाजीवरती पाहतोय. दुसरा बॉल सौरभ. दुसरा बॉल हलक्या हाताने खेळायचा होता. चेंडू कव्हर पॉइंट रिजन मध्ये फील्ड केला जातोय. 1 धाव प्रत्येक खेळाडूंना आपल्या नावावरती केलेली आहे. सलामीची जोडी निर्भय जुईकर आणि रोहित पाटील अशी सलामीची जोडी 55 धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरवलेली आपण पाहतोय अंश 11 या संघाच्या माध्यमातून. जिथे 55 धावा बनवायच्या आहेत. आज खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर तब्बल 15 संघ येत्या 3 दिवसामध्ये असोसिएशन प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून एक दुसऱ्यांसमोर खेळताना दिसणार आहेत. प्रत्येक वेळी जर पाहायला गेला तर हे संघ आपल्या ग्रामीण संघासाठी खेळत असतात, परंतु आज याच संघातील प्रत्येक खेळाडू हा कदाचित एकमेकांच्या विरोधात मध्ये खेळताना दिसेल आणि प्रत्येकाचा खेळ आपल्या संघाला माहीत असताना मात्र आपल्याच मित्रांसमोर खेळत असताना कशा पद्धतीने खेळ येत्या 3 दिवसामध्ये खेळला जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. यावेळी मात्र पॉइंटला बीट करून चेंडू सरळ जाता डीप पॉइंट क्षेत्रातून सीमारेषा पार येतोय निर्भय जुईकर यांच्या बॅट मधून हा APL चौकार. DJ CR साऊंड सर्व्हिस यांच्या माध्यमातून क्रिकेट विथ म्युझिक. ऑन साइडला पुल करायचं होता. चेंडू जातोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये पाहतोय आपण. एका धावेसाठी धावसंख्येत एकनी बदलाव पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन वधारते. तिथे 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. P1चं हे पहिलं षटक सौरभ पाटील हातलात असताना यावेळी लोअर फुल टॉस त्याला ऑन साइडला डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एका धावेसाठी धावसंख्येत एकनी बदलाव पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे त्याच उद्देशानं हा टीम एका बाजूने जर पाहायला गेला तर 55 धावाचा पाठलाग करत असताना पहिला P1चा षटक आणि या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि धावपालकावरती आपण धावा पाहतोय त्या 8 धावा विदाऊट विकेट लॉस. हे देखील त्यांच्यासाठी जमेची बाजू असणार आहे. जर आपल्या हातामध्ये जर विकेट राहिल्या तर आपल्या येणाऱ्या पुढच्या षटकामध्ये आपल्या संघासाठी आपण धावा बनवू शकतोय. याच उद्देशानं अंश 11 संघासाठी खेळत असताना निर्भय जुईकर आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवरती रोहित पाटील. शेवटचा बॉल असणार आहे या षटकातील 8 धावा.
यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये अडवण्याचा प्रयत्न आणि अतिघाई संकटात नाही आणि शेवटच्या बॉलवर जर पाहायला गेला तर ही धावची स्वरूपामध्ये मिळालेली किट्टू 11 संघासाठी पहिली विकेट. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर येताना दिसेल. 38 सर्कल मध्ये चेंडू फील्ड केला गेला आणि जर पाहायला गेला तर लगेच एस्टांचा वेध घेणारा नॉन स्ट्राईक एंड वरती चेंडू फेकला गेला आणि त्याच बॉल वरती जर पाहायला गेला तर सौरभ पाटील यांचा चांगला बॅकअप मिळाला आणि निर्भय जुईकर जो येणाऱ्या षटकांमध्ये काहीसा घातक प्रस्थापित होऊ शकला असता. अर्थातच टीम किट्टू 11 संघासाठी तोच अडसर सौरभ पाटील आणि किट्टू 11 संघानं अडसर दूर केला आणि आपल्या संघासाठी पहिल्या विकेटचं देखील कमाई केली. अर्थातच पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर एका विकेटच्या मोबदल्यात टीम अंश 11 हा संघ पाहतोय जिथं धावा झाल्या धावफलकावरती 8 धावा. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकात जर पाहायला गेला तर योगेश यांना इन्व्हाइट केलं गेलंय. पिटूचं हे दुसरं षटक आणि पिटूच्या षटकामध्ये जर पाहायला गेला तर 38 सर्कलच्या बाहेर आता 3 क्षेत्ररक्षण करताना आपण पाहू शकतो. योगेश यांच्या गोलंदाजीवरती एक्सपिरियन्स खेळाडू आहेत आणि वेल एक्सपिरियन्स खेळाडू या मैदानावरती चांगल्या पद्धतीने आपल्या संघासाठी काम करत असतात. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो आणि हाच अनुभव किट्टू 11 संघासाठी योगेश आपल्या संघासाठी जातील की येणारा न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 आपण मैदानामध्ये पाहतोय. आदित्य पाटील मैदानामध्ये दाखल झाले. ज्या आदित्यानं दुसरं षटक देखील हातामध्ये आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिले होते. योगेश आलेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉट पुल करण्याचा प्रयत्न. बॅकची लिडिंग एज आणि त्यानंतर चेंडू जातोय सौरभ यांच्या हातामध्ये. लागोपाठचा दुसरा चेंडू आणि दुसरा विकेटचं पतन पाहतोय ते अंश 11 संघाकडून. कमाई पाहतोय गोलंदाजी करत असताना योगेश पाटील. खऱ्या अर्थानं गर्व असावा. एक्स आर्मी मॅन योगेश पाटील गोलंदाजी करतात. न्यू बॅटर सागर पाटील. सागर पाटील हलक्या हातानं स्टेअर केला. कव्हर पॉइंट रिजन मध्ये डीप मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. सुबोध आले होते चेंडू खाली. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. येता क्षणी सागर पाटील यांच्या बॅट मधून निघालेल्या या 2 धावा. धावसंख्येत दोन्ही बदलाव. धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती 10च्या घरात. तिथं धावा बनवायच्या आहेत त्या 55 म्हणजे आणखी 45 धावा रिक्वायर्ड असणार आहे त्या अंश 11 या संघाला. पुढचा बॉल लोअर फुल टॉस ऑन साइडला ड्राईव्ह केला. चेंडू मिड ऑनला चेंडू फील्ड केला जातोय. धावसंख्येत एकनी बदलाव पाहायला मिळेल. धावसंख्येत एकनी बदलाव झाल्यानंतर 11च्या घरात धावसंख्या जाऊन पोहोचते. 2 विकेट देखील मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहिल्या गेल्यात. अंश 11 हा संघ 55 धावा चेस करतोय आणि 55 धावांचा पाठलाग करत असताना लागोपाठची 2 चेंडू अर्थातच पहिल्या षटकाचा शेवटचा बॉल आणि दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल विकेट पाहायला मिळाल्या. यावेळी पुन्हा एकदा 38 सर्कलला क्लिअर केलं. त्यानंतर चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार येतोय. 1 बाउन्स ओव्हर दी बॉन्ड लाईन. हा APL चौका 4 धावा. यावेळी जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. ब्लाइंड शॉट पाहतोय. या अगोदर कव्हर पॉइंट रिजनच्या वरून मारलेला चौकार आपण पाहिला. तदनंतर पाहायला गेला तर मिड विकेटला टार्गेट करायचं होतं. पडल्यानंतर चेंडू झपकन आतमध्ये आला आणि डॉट बॉल पाहतोय तो योगेश पाटील यांचा. लास्ट बॉल इन अ सेकंड ओव्हर. 15 रन ऑन स्कोर. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू हलक्या हाताने स्टेअर केला. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रात. एका धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये गेलेली ही एकेरी धाव पाहिली.
पहिल्या 2 षटकांचा खेळ अर्थातच पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 विकेट मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहिलंय आणि धावफलकाचा जर विचार करायला गेला जिथं 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 55 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये तब्बल 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. परंतु अति महत्त्वाचे 2 विकेट देखील मैदानाच्या बाहेर जाताना दिसले, ज्यामध्ये आपण पाहिलं निर्भय सुईकर धावची स्वरूपात बाद झाले. तदनंतर जर पाहायला गेला तर आदित्य पाटील गोल्डन डकचा निकाल विकेट झाले होते ती योगेश पाटील यांचा पहिला चेंडू फेस करत असताना आता उर्वरित 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि गरज असणार आहे ती 39 धावांची, म्हणजे तब्बल 13च्या आस्किंग रेटनं आता या धावा आपल्याला बनवायच्या आहेत त्या अंश 11 या संघाला. या मॅच मध्ये अर्थात जर पाहायला गेला तर पहिल्याच लढतीमध्ये आपल्या पहिल्या विजयाची नोंद करायची असेल तर 13च्या आस्किंग रेटनं या धावा बनवाव्या लागणार आहेत त्या ती अंश 11 या संघाला. सागर आणि रोहित अशी जोडी मैदानावरती खेळ करताना पाहतोय. पुन्हा एकदा आपल्या स्पेल मधील दुसरं षटक घेऊन सौरभ पाटील आयकॉन खेळाडू देखील आहेत किट्टू 11 संघाचं. जर पाहायला गेला तर 2 संघ खेळत करत असताना पाहतोय अंश 11 आणि दुसऱ्या बाजूने पाहायला गेला तर किट्टू 11. अंश 11 आणि किट्टू 11 अशी लढत आपण पाहतोय. कुमार विक्रांत पाटील यांचा हा किट्टू 11 तर दुसऱ्या बाजूने पाहायला गेला तर अंश 11 सन्माननीय भूपेंद्रजी पाटील यांचा हा संघ. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू पाहतोय बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रात, चेंडू ट्रॅव्हल होतोय, लॉंग चेस लागलंय परंतु चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. धावसंख्येत देखील बदलाव पाहायला मिळते. बिहाइंड द विकेट जर पाहायला गेला तर आपल्याला जास्तीत जास्त धावा मिळणार नाहीत कारण डिक्लेअर झोन आहे. आपल्याला जास्तीत जास्त व्ही शेप मध्ये मैदानाच्या बाहेर खेळावं लागणार आहे. यासाठी तशाच पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न किट्टू 11 संघाच्या माध्यमातून या दुसऱ्या सत्रामध्ये पाहतोय. पहिल्या धावेवरती 1 धाव आली चेंडूवरती. यावेळी शॉट अंपुल करण्याचा प्रयत्न, आखूड टप्प्याचा बॉल होता, डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही. आणखी एका विकेटचं पतन पाहतोय, आणखी एक फलंदाज आउट. कॅच शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवली आणि ही विकेट टीम किट्टू 11 या संघाला देण्यात यश मिळालं. सौरभ अनाथ स्ट्राइक्स फॉर किट्टू 11. आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी आतापर्यंत जीत वाघमारे बॅटर मैदानामध्ये एंटर होताना आपण पाहतोय. धावसंख्येत फारसा बदलाव पाहायला मिळाला नाही. 17 धावा धावफलकावरती पाहतोय. तिथं तिसरं षटक मार्ग असत असताना 2 बॉल फेकून झालेले आहेत ते सौरभ पाटील यांच्या दुसऱ्या षटकातील. येत्या क्षणी जीत यांचा हवेमध्ये लेफ्ट केलेला बॉल पाहतोय परंतु जर पाहायला गेला तर वाईडिश लॉंगांच्या क्षेत्रामध्ये हा झेल आणि पुन्हा एकदा गोल्डन डकचा शिकार होत जीत वाघमारे यांचा संपतोय खेळ. मध्ये दाखल होताना पाहतोय. विकेटची पडझड जिथं पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं होतं तिथं विकेटची पडझड व्हायला लागल्यानंतर हा टीम दुसऱ्या सत्रामध्ये जर पाहायला गेला तर अडचणीमध्ये सापडतोय की का असं चित्र निर्माण झालंय. ते अंश 11 संघाला एका मागोमाग एक फलंदाज मैदानामध्ये येतात. मोठे फटके मारायच्या नादात मात्र मैदानाच्या बाहेर देखील जाताना दिसतात. एका मागोमाग एक विकेटची पडझड आपण पाहतोय. इथून पार्टनरशिप बिल्डअप गरजेचं असणार आहे आणि जर पार्टनरशिप बिल्डअप झाली नाही तर अशाच पद्धतीची विकेटची पडझड झाली तर कदाचित किट्टू 11 हा संघ या टीम अंश 11 या संघाला डॉमिनेट करताना देखील दिसू शकतोय. आता जर पाहायला गेला तर पॉवर प्लेचे षटकं संपलेले आहेत. विखुरलेलं क्षेत्ररक्षण तिसऱ्या षटकापासून आपण पाहू शकतोय. म्हणजेच आता आपल्याला जर पाहायला गेला तर जास्तीत जास्त धावा बनवायचा असेल तर चेंडू सीमारेषा पार षटकार आणि चौकारामध्ये तब्दील करणं गरजेचं असणार आहे. बॉल झाले जर पाहायला गेला तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्येत बदलाव पाहायला मिळाला नाही. 3 बॉल मात्र मैदानाच्या बाहेर पाहतोय. मैदानामध्ये डिलिव्हर करत असताना सौरभांना पाहिलं लागोपाठचे 2 विकेट पडल्यात ऑन हॅट्रिक. सौरभ पाटील असणार आहे पहिली विकेट हॅट्रिक. असोसिएशन प्रीमियर लीग 2025 मधील सौरभ पाटील आपल्या नावावर करतील की त्यांना उत्तर सुमेध हे आपल्या बॅटनं देतील. यावेळी सुमेध यांच्यासाठी राऊंड विकेट गोलंदाजी करताना दिसतील.
हलक्या हातानं आणि ही विकेट हॅट्रिक होता होता राहून गेली, परंतु बॉल मैदानाच्या आतमध्ये देखील स्टॉप केला गेलाय. चांगल्या पद्धतीने लोवर फुल टॉस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. 38 सर्कलला क्लिअर करायचं होतं, परंतु तसं झालं नाही. नेक्स्ट बॉल. यावेळी बॅटची लिडिंग एज आणि तदनंतर मात्र यष्टांच्या पाठी ओमकार शेलके यांचं जबरदस्त असं क्षेत्ररक्षण पाहतोय. आणखी एका विकेटचं पतन. सुमेध अर्सो बॅक टू द डगआउट. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 5 विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर 17 धावा आता धावा बनवायच्या देणाऱ्या 12 बॉलचा अखेर शिल्लक आणि 19च्या आस्किंग रेटनं बनवायच्या आहेत त्या तब्बल 38 धावा. मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक होत आहे. पाहूया DJ CR यांचं सुमधुर संगीत. बॉल पाहतोय बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामधून डिक्लेअर झोन मध्ये जातो. एक धावाने जर पाहायला गेला तर सिंगल डबलने आता किट्टू 11 संघावरती आपण प्रेशर क्रिएट करणार नाही. जो आपल्या संघावरती प्रेशर क्रिएट झालाय तो प्रेशर मोडायचा असेल तोडायचा असेल तर तोडफोड करावी लागणार आहे अंश 11 संघाला. त्यासाठी चाललेले हे प्रयत्न पाहतोय. यावेळी गॅप सिलेक्शन थ्रू द गॅप चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर बॉन्डलाईनच्या बाहेर. एज होती बॅटच्या मदतीनं आलेली ही एकेरी धाव पाहतोय. धावसंख्येत एकनी बदलाव पुन्हा एकदा पाहतोय. एकनी बदलाव झाल्यानंतर पाहतोय 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. येणाऱ्या 8 बॉल शिल्लक आहेत आणि 32 धावा बनवायच्या आहेत. ऑन स्ट्राईक लाभेश ऑन साइडला पुल करत असताना जातोय. बॉल कावकरनं रिजन मध्ये चेंडू फील केला जातोय. तोपर्यंत एकच धाव कंप्लीट केली गेली. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते त्याच पद्धतीने
फिल्डिंग सेट केलेली देखील आपण किट्टू 11 संघाच्या माध्यमातून पाहतोय. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने पहिल्या 54 धावा बनवल्या होत्या आपल्या संघानं, तशाच पद्धतीने गोलंदाजी देखील करत असताना किट्टू 11 संघाला पाहतोय. आणि जिथे पहिल्यांदा विकेटची पडझड आपल्याला पाहायला मिळाली अंश 11 या संघाची, तिथेच खऱ्या अर्थानं हा संघ अडचणी मध्ये सापडताना दिसला. आणि या अडचणीमधून बाहेर येताना मात्र हा संघ पुढच्या काही चेंडूमध्ये दिसला नाही. पुन्हा एकदा विकेटची पडझड झाली. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 25 धावा धाबालवरती लागल्या गेल्यात. आता येणारे 6 बॉल शिल्लक आणि बनवायच्या त्या 30 धावा, म्हणजे जवळजवळ 5 षटकार मारावे लागणार आहेत. व्हॉलेंटियर्स बघा, ज्या टीम्सला आम्ही आवाज दिलेला आहे आयोजन कमिटीच्या माध्यमातून, त्यांनी आपण व्हॉलेंटियर्स राहण्याची भूमिका बजावायची आहे. प्रत्येक सामन्यासाठी 2-2 टीम्स या व्हॉलेंटियर्स असणार आहेत. धनवीन स्पोर्ट्स आणि श्रेयांक 11 आपण या मॅच मध्ये व्हॉलेंटियर्स आहात. धनवीन स्पोर्ट्स आणि श्रेयांक 11 आपण या मॅच मध्ये व्हॉलेंटियर्स आहात. लास्ट ओव्हर ओमकार शेलके यांना इन्व्हाइट केलं गेलंय, जिथे धावा डिफेंड करायचे 30, परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर अंश 11 या संघाला धावा बनवायच्या 30 धावा बनवल्या जातील की डिफेंड केल्या जातील, अशक्यप्राय असं काही नसतं मित्रांनो. नथिंग इज इम्पॉसिबल, कारण इम्पॉसिबल हा शब्द सांगतो आय एम पॉसिबल. पहिलाच बॉल हलवार पद्धतीने चेंडू डिलिव्हर केला गेला. आपल्या बोटाची जादू दाखवत असताना ओमकार शेलके यांनी आपल्या हातातून डिलिव्हर केलेला हा चेंडू जर पाहायला गेला तर लेग कट करण्याचा प्रयत्न पाहिला. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या मदतीने पाहायला गेला तर आता समीकरण येणारे 5 बॉल आणि रेकॉर्ड असणार आहे ते 5 षटकार. पहिला षटकार येईल का, तो देखील मैदानाच्या आतमध्ये थांबवला जातोय. समीकरण बदल, येणारे 4 चेंडू आणि बनवायच्या त्या 30 धावा, म्हणजे तब्बल 5 षटकार मारावे लागणार आहेत. पूर्णपणे अडचणीमध्ये सापडल्यानंतर हा संघ या अडचणीमधून बाहेर येताना आपण पाहिला नाही. अडचणीवर जर मात करायची असेल तर आपल्याला प्रयत्न इथून करावे लागणार आहेत. प्रयत्न देखील तसे आपल्याला पाहायला मिळत नाही. बॅटर अक्षय म्हात्रे मैदानात एंटर झालेत. 4 बॉल शिल्लक आहेत. 30 धावा बनवायच्या आहेत. प्रयत्न देखील अपुरे पडताना दिसतात. मंजिल बुंडरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. इथून प्रयत्न करावे लागतील. एखादा खराब बॉल पुन्हा एकदा कमबॅक करू शकतोय अंश 11 हा संघ. नाही, बॅटची इनर एज, पुन्हा एकदा आणखी एका विकेटचं पतन. विकेटची पडझड होताना वेलविली पाहतोय. अक्षय गोल्डन डकचा शिकार. अक्षय देखील मैदानाच्या बाहेर. न्यू बैटर पीयूष म्हात्रे. अनदर डॉट बॉल. संख्या जैसे थी. लास्ट 2 बॉल रिक्वायर्ड 30. काही 2 डॉट बॉल आले ना तर मिडन षटक देखील पाहायला मिळेल असोसिएशन प्रीमियर लीग 2025 मधील. 1 धाव. लेग बाईसची 1 धाव. हा डॉट बॉल आला तरी देखील हे मेडन षटक आपण पाहू शकताय ओमकार शेलके यांचं. लास्ट बॉल रिमेनिंग. यावेळी एज लागली होती. 1 धाव शेवटच्या बॉलवरती आली आणि खूप मोठा विजय पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहतोय. पहिलीच लढत आपल्या नावावरती केली आणि डॉमिनेट केलं अंश 11 संघाला. आणि पहिल्याच या सामन्यामध्ये आपल्या संघाचा पहिल्या विजयाची नोंद केली टीम किट्टू 11. अर्थातच ज्या संघाचे संघमालक आपण पाहतोय कुमार विक्रांत पाटील यांची टीम.
या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यांनी चांगल्या पद्धतीने विस्फोटक फलंदाजी केली आणि गोलंदाजी करत असताना देखील आपल्या नावावरती 2 षटकं फेकली, 9 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट आपल्या नावावरती गेला असा